आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। सर्वजण अलर्टवर आहेत, गडबड करू नका, वादात अडकला तर मंत्रिपद गमावून बसाल, अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। लक्षवेधीसाठी दररोज 4 तासांचा वेळ घेतला जातो, सभागृहाचं मूळ कामकाज होत नसल्याचा जयंत पाटलांचा आरोप, तर विधानसभेत भास्कर जाधव सुद्धा आक्रमक। नागपुरातील धार्मिक स्थळांसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मोमिनपुरामधील जामा मशीद परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात, गणेशपेठ कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी, पोलीस अलर्टवर। एनआयच्या पथकाकडून औरंगजेबाच्या कबर परिसराची पाहणी, बांगलादेश कनेक्शन समोर आल्यानंतर एनआयकडून हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा देखील आढावा। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस, आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। अन्याय करणारेच आझाद मैदानावर आंदोलन करतायत, खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया। माथाडी कामगार कायद्यामध्ये अखेर सुधारणा, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा मोठा निर्णय, बोगस माथाडींना रोखण्यासाठी विधेयक मंजूर, माथाडी बोर्डाची रिक्त पदं भरण्याचा मार्ग मोकळा। समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय, समृद्धीवर 19% अधिक टोल भरावा लागणार, संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDC कडून मोठी टोलवाढ, पुढील 3 वर्षासाठी टोलवाढ लागू असेल। मुंबईजवळ ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला केंद्र सरकारची मंजुरी, JNPT ते चौक दरम्यान 6 पदरी महामार्ग उभारणार, पळसपे फाटा कळंबोली जंक्शन पनवेलच्या ट्रॅफिकवर तोडगा निघणार। भारतीय विद्यापीठ पोलिसांची रोज रात्री पायी पेट्रोलिंग, सोसायटीमधील महिलांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन, चोऱ्या घरफोड्या हाणामारी आणि कोयता गँगच्या दहशतीने नागरिक त्रस्त, या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी। हवामान विभागाकडून विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। सध्या नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान। चैत्रोत्सवामध्ये सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार, भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय। या काळामध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद, गडावर जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था। साताऱ्याच्या कराडमधील वडगावमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन, पृथ्वीराज चव्हाण यांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला। साताऱ्याच्या फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती, कारखान्याचे कार्यालय सील करून ताबा घेतला, कारखान्यावर प्रांताधिकारी म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर, 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला होणार मतमोजणी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणार निवडणूक।